छत्रपती शिवाजी महाराज की जय, राजर्षी शाहू महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. धन्यवाद. आज आपण माननीय आनंदरावजी पाटील सुयेकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्राचार्य PR कांबळे सर, मुख्याध्यापक चिंचंगी सर, दुसरे मुख्याध्यापक आमचे सहकारी प्राचार्य निवास पाटील सर, आपला सर्व स्टाफ आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहोत. आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शाहू महाराजांचं कार्य सांगितलं, त्यांचा जन्म कुठे झाला सांगितलं. मी आधीमधून प्रश्न विचारणार आहे प्रत्येकाला, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष पाहिजे. तर शाहू महाराजांचा जन्म कागलच्या घाटी घाटात झाला आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि शाहू महाराजांना आणखी एक बंधू होते. शाहू महाराजांचं नाव यशवंत होतं आणि त्यांच्या बंधूंचं नाव बापूसाहेब असं होतं. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी दत्तक देतो आपण अनेक वेळा समाजामध्ये बघतो, आता पद्धत कमी आलेली आहे, आता प्रत्येकाला एकच मुलगा आहे. पण दत्तक देत असताना कोणता मुलगा दत्तक देत असल्यास तुम्हाला वाटतं की शाहू महाराजांचं त्यावेळी यशवंतराव घाटगे हे कोल्हापूरच्या संस्थांमध्ये कारभारी म्हणून कार्यरत होते, त्याचे प्रधानच होते ते. आणि शाहू महाराज थोडेसे कमी बोलणारे, शांत शांत राहणारे आणि वयाच्या 10व्या वर्षी दत्तक देण्यात आलं. आणि ते देत असताना आता काही दत्तक विधान जास्त होत नाही, पण त्यावेळी शाहू महाराज शांत असतात, कमी बोलतात आणि मग हुशार मुलगा आपल्या घरी असावा आणि थोडा शांत असताना मुलगा तिकडे कोल्हापूरच्या संस्थांमध्ये जावा, अशा प्रकारची योजना आखून त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे यांनी शाहू महाराजांना दत्तक त्या ठिकाणी दिलं. आणि नंतर त्यांचं 10 वर्ष शिक्षण झालं आणि 1894ला त्यांचं राज्यारोहण झालं. त्यांनी कोल्हापूर संस्थांचा कारभार हाती घेतला. आता आपण बघत असतो की कारभार हा कुठलाही असू दे, आताचा आपल्या लोकशाही मधला असू दे किंवा राजशाही मधला असू दे, तो कारभार राबवण्याचं काम जे आहे ते कारभार राबवण्याचं काम हा तिथला स्टाफ करतो, तिथला नोकरदार वर्ग करतो. आणि नोकरदार वर्गामध्ये साधारणपणे आपण सगळ्यांनाच बघितलं की आपल्याकडे इगो असतो की मला जास्त काहीतरी कळतं किंवा तिथे काम करून करून त्या माणसांच्या मध्ये. त्यावेळी आपल्याला माहिती आपल्याला की जातीवरती शिक्षण ठरलेलं होतं की ब्राह्मणांनी शिकायचं. आणि त्यामुळे सगळे कारभारी जर बघितले आपण शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात जरी बघितलं तर त्या अष्टप्रधान मंडळात सुद्धा सगळे कारभारी हे ब्राह्मण नव्हते. त्यातच आपण आराजी पंत बघतो, मोरोपंत बघतो, अनेक कारभारी हे सगळे त्या ब्राह्मण वर्गाची असायची. साहजिकच त्यांनी पिढ्यानपिढ्या शिक्षण घेतलेलं होतं. आणि त्यामुळे महाराजांना लक्षात आलं की आपण इथे कारभार हातात घेतलेला आहे, पण कारभार करणं खूप कठीण आहे. आणि मग महाराजांनी ठरवलं पुढे आपण तिकडे जाणार आहे की महाराजांना एकदा महाराज स्नान करण्यासाठी गेलेले असताना रोज महाराज पंचगंगा नदीवरती शाही स्नानासाठी जायचे. आणि त्यावेळी जात असताना त्या ठिकाणी मंत्र म्हणले जायचे आणि ते रोज मंत्र म्हटले जायचे. म्हणजे असं काही नसतं की
मंत्र म्हटले तर स्नान होतं, आंघोळ होते, आणि नाही म्हटलं तर होत नाही. महाराजांचा काही फरक पडत नव्हता. पण एके दिवशी राजाराम शास्त्री भागवत नावाच्या एका पंडिताच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी राज्योपाली नावाचा एक ब्राह्मण होता. तो ब्राह्मण त्या ठिकाणचे जे मंत्र होते ते महाराज क्षत्रिय असल्यामुळे त्यांच्यासाठी वेदोक्त अशा प्रकारचे मंत्र म्हटले पाहिजे. पण तो राजोपाली नावाचा पंडित ब्राह्मण त्या ठिकाणी पुराणोक्त मंत्र म्हणत होता आणि ते क्षुद्रासाठी असायचे. आणि मग त्यानं महाराजांना सांगितलं की तू असे मंत्र का म्हणतोयस? आम्ही क्षत्रिय आहोत आणि आपण क्षत्रिय आहोत शिवाजी महाराजांनी सिद्ध केलं. लक्षात घ्या, शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर ह्या सगळ्या माणसांना बहुजन समाजातल्या माणसाला उच्चवर्णीयांचा त्रास सोसावा लागला आणि म्हणून त्यांची व्यक्तिमत्व झळाळून निघत असं मला वाटतं. आणि शाहू महाराजांनी त्याला विचारलं, तू आमचा नोकर आहेस, तुला पूजा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेती दिलेली आहे, तुला वतन दिलेलं आहे, आणि तू असा का म्हणतोस? आणि तो मंत्र म्हणत होता ते सुद्धा मंत्र आंघोळ न करता म्हणत होता. म्हणजे आपण आंघोळ न करता देवाची पूजा करतो का? अजिबात करत नाही. इतका उद्दामपणा त्यावेळेच्या त्या उच्चवर्णीय विशिष्ट वर्गामध्ये होता. आणि मग महाराजांनी ठरवलं की आपण याच्या विरोधात क्रांती केली पाहिजे. त्याची वर्तन त्यांनी काढून घेतली आणि महाराजांनी सत्यशोधक समाज, सत्यशोधक धर्म स्वीकारला, जो महात्मा फुलेंचा होता. महात्मा फुलेंचं काम पुढे नेण्याचं काम शाहू महाराजांनी केलं आणि म्हणून त्याला लोकराज्य असं आपण म्हणतो. तर बहुजनाचं नेतृत्व करण्याचं काम हे शाहू महाराजांनी केलं. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र जो आज पुढे आहे याचं कारण केवळ महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आहे. आणि ह्या विचारधारेला आपल्याला दिसतं की यामुळं आपल्या महाराष्ट्राचा देशात किंबहुना संपूर्ण जगामध्ये जर बघितलं तर संपूर्णपणे महाराष्ट्राचे लोक सर्वत्र आपली गुणवत्ता निर्माण करताना दिसत आहेत. याचं कारण आहे केवळ आणि केवळ शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की यांनी बहुजनांना शिक्षण देण्याचं ठरवलं. आता सुद्धा आपण बघतो की आपल्याला मालिका सुरू आहे सावित्रीबाई फुलेंची, तर त्या मालिका बंद पडतात, आपण त्या बघत नाही. आपल्या मुलीपर्यंत मी अनेक वेळा शाळेत प्रश्न विचारतो कॉलेजमध्ये, तुम्हाला सुद्धा विचारतो तुमचे हात कुणाची वर होणार नाहीत. रामायण महाभारत कुणाला माहिती आहे म्हटलं तर हात वर होणार घ्या. रामायण आणि महाभारत आपली महाभारत काव्य आहेत, महाभारत कुणाला माहिती आहे? मुलांच्या भविष्यात मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, रामायण आणि महाभारत माहिती आहे तुम्हाला? कुणाला माहिती आहे? माहित आहे का? तर मला वाटतं की सगळ्यांचे हात वर व्हायला पाहिजेत. काही जण माहिती आहे, धन्यवाद, हात काय करा. तर हे माहीत नाही कारण आपण इतिहास विसरतो आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास निर्माण करू शकत नाही. आपल्याला जीवनात जर काही माहीत